हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोड ताईंचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ. तर पसारा बघून घ्या सगळ्यात आधी. तर झाले 3-4 दिवस आपले ब्लॉग काही येत नव्हते. तर म्हणजे काही रिझन नव्हतं, पण सहज असं म्हणजे इच्छाच होत नव्हती की ब्लॉग शूट करावं म्हणून. पण आज म्हटलं चला सुरुवात करू, कारण किती दिवस थांबायचं. तर मग आज केली ब्लॉगला स्टार्टिंग. तसे 2-3 म्हणजे मध्ये मध्ये मी शूट केलं होतं, पण पूर्ण होत नव्हतं ते. दिवसातून एखादीच क्लिप घ्यायची किंवा 1-1.5 मिनटाचं. मग ते म्हटलं जाऊ द्या, असे पार्ट केल्यापेक्षा आहे ना ते काही दाखवूच नाही. आज नवीन स्टार्ट करू. तर आज आहे ना आवरायचं आहे मला किचन, कारण आहे ना मी ना पीठ म्हणजे गिरणी आमची चालती ना, तर त्याच्यामुळे आहे ना पीठ उडतं थोडंफार. आणि हे बघ इथं आहे ना वर, म्हणजे जिथं गिरणी ना तिथं वर थोडंसं असं ना पिठाचे जाळं दिसू राहिलं मला. तर म्हटलं पहिले हे आटपून घ्यावं, कारण घरात जाळं राहणं चांगलं नाही. तर त्याच्यामुळे आज घेऊ आवरून. आणि काल ताईनी मी तुरीच्या शेंगा तोडून आणल्या त्या झाडच. तर मग आता सासूबाई त्या तोडू राहिल्या, म्हणजे शेंगा फोडू राहिल्या. आणि आवरायचं आहे मला घरातलं. तर चला तुम्हाला मी आमच्या तुरीच्या शेंगा दाखवते पहिले किती निघाल्या म्हणून. तर हे बघा किती तुरी काल ताईने मी म्हणजे ताईने कापून दिले आणि मी आणून टाकलं. त्यामुळे आता आई बसल्या बसल्या तोडू राहिल्या. आणि आता आहे ना घेते झटकून, कारण आहे ना लयच जाळं झाले, म्हणजे भांडे पण घासायचे. पण बघल कारण आहे ना जमलं तर आम्हाला नाही तळायला जायचं आहे, पण मिस्टरांमध्येच मीटिंग आली. त्याच्यामुळं मग आता काय माहिती ती मीटिंग कधी संपती. पण म्हटलं आता आहेच घरी, तर मग घेऊ आवरून. जर म्हणजे त्यांचं लवकर आटपली मीटिंग, लवकर संपली तर मग जाणारच आहे. आणि जर लागलाच टाईम तर मग तर देऊ, कारण की मग संध्याकाळची रे थंडी वाजते. त्याच्यामुळं मग बघू उद्या बिद्या. तर आता आहे ना झटकून घेते सगळ्यात आधी हे घर, आणि मग बघल हळूहळू करील. कारण आहे मी आत्ता जेवण केलं आणि जेवण झालं मला लई कंटाळा येतो. त्याच्यामुळं आता हळूहळू सुरुवात करते. तर इथे ना मी सगळ्यात आधी काय केलं, किचनवरचे जे भांडे होते ना ते भरून बाहेर नेऊन ठेवले. आणि घसून भांड्यांच्या पाठीमध्ये घसून उन्हात ठेवून दिले होते सुकायला. आणि मग घरात आले होते झटकायला, कारण नंतर ते काही सगळं शूट करायला जमलंच नाही मला. तर हे बघा इथे ना हे भांडेच घरात, म्हणजे किचन ओट्यावरचे जे भांडे होते ना खरकटे स्वयंपाकाचे जेवणाचे, तर तेच म्हटलं पहिले बाहेर नेऊन ठेवू. कारण किचन ओटा मला आज गॅस पण घासायचा होता, कारण खालून गॅस पण थोडासा असा खराब झाला होता. म्हणजे लई पण आपला चहा भाजी एखाद्या वेळा काही होतं जर जातं, तर मग ते जळून खाली गॅस खाली किती नाही म्हटलं थोडंफार हेच होतं. तर त्याच्यापेक्षा म्हटलं आज गॅस पण घसून काढू. आणि इथे ना इथे म्हणजे माझ्या चुलत सासूंचं घर आहे. आणि इथे ना खूप मोठा शॉप होता, असा इतका जाड होता, खूप डेंजर होता. मग ते शूट करत होते मी, पण तो काही बाहेरच आला नाही. आणि म्हणजे बघितल्यावरच खूप भीती वाटत होती. पण तो उंदरांसाठी म्हणा काहीतरी तिथे बिळा असेल, त्याच्यामुळे मग तो तिथं लपला होता. आणि ऊन होतं, त्याच्यामुळं मग नीट असं म्हणजे शूट होतं की नाही ते मला दिसत पण नव्हतं. पण अंदाज पंचे घेतलं शूट करून, पण तो शेवटी काही आलाच नाही. आता म्हटलं लक्ष ठेवावंच लागेल, कारण खूप मोठा आहे आणि विषारी का काय ते आपल्याला काही माहीत नाही.
तरी ते भांडे घासून आहे ना बाहेर उन्हामध्ये ठेवले होते आणि ना गोधड्याने ते पण आज धुतले होते मी श्रेयांच्या पप्पाच्या जे जत्राला जायला होते त्या. आणि त्यानंतर काय झालं रात्री आता ही किचन ओट्यावर जे पीठ आणि ते म्हणजे एवढं खाकाना दिसतोय ना तरी हे झटकले त्याच्यामुळं पण आलं. आणि रात्री काय झालं मी जेवण झाले दळण दळत असते म्हणजे दररोजचे जे दळणं असतात ते. तर रात्री काय झालं ते डब्याच्या ज्या हुका होत्या ना तर त्या व्यवस्थित लागल्या नाही का काय माहिती. ते सगळं जे पीठ म्हणजे सगळं पीठ किचन वाट्यावर भांड्यांवर सगळ्या घरात म्हणजे होऊन गेलं होतं. आणि किचनचा दरवाजा बंद होता त्याच्यामुळे मग पुढं कळायला मार्ग पण नव्हता. आणि मला फोन बघता झोप लागून गेली होती त्याच्यामुळे मी मागं आलेच नाही. आणि सकाळी उठून बघितल्यावर तर सगळं किचनवर गॅसवर भांड्यांवर पीठ झालं होतं. आणि इतका संताप झाला होता म्हणजे असं झालं होतं मला कोणावर राग काढून कोणावर नाही, पण मग त्याच्यात चुकी कोणाचीच नव्हती, माझीच चुकी होती, मी लक्ष दिलं नव्हतं. तर मग आता म्हटलं जाऊ द्या. मग सकाळी ना पटकन म्हणजे उठले, आंघोळ वगैरे केली आणि ते गॅस पुसून घेतला स्वयंपाकापुरता आणि स्वयंपाक आवरून घेतला. म्हणजे मग कसं खुशीला आता भूक लागते सकाळी लवकर उठल्यावर, मग त्याच्यामुळे मग दुसरं काही खायला दिल्यापेक्षा म्हणजे भाजी पोळी खाल्ली ना तर थोडंसं बरं वाटतं. तर मग पटकन स्वयंपाक आवरून घेतला आणि मग लागले ह्या सगळ्या कामाला. अजून म्हणजे सगळे कामं पण तसेच पडले होते माझे, पण म्हटलं पहिले हे आवरून घेऊ द्या मला आणि त्यानंतर मग बघल बाकीचं. कारण किचन व्यवस्थित असलं ना मग काम करायला उत्साह येतो थोडासा. मग सगळं किचन ओटा गॅस वगैरे काढून घेतला आणि किचन पूर्ण घासून काढला. गॅस घासून बाहेर उन्हात ठेवला होता, सुकत घातला होता. आणि इथं हांडे वगैरे घासून ते पण व्यवस्थित चिथल्या जागेवर ठेवून दिले. आणि खालचं आहे ना गॅस टाकीचं जे रेग्युलेटर ते म्हणजे गॅस टाकीवर जे शेगडी किंवा मग केक स्टँड म्हणजे केक बनवायचं स्टँड जे होतं ते त्याच्यावर ठेवून देते मी खाली. मग तेच व्यवस्थित ठेवलं. त्यानंतर शेगडी जी होती ना ती पण म्हणजे आता तळलं का तिच्यावर ते डाग पडते तेलाचे, पण ते काही निघते नाही, पण मग बऱ्यापैकी घासून काढली ती पण. आणि मग हे बघा, आणि एवढ्या भांड्यांमध्ये ना इडलीचं मी भिजत घातलं आहे त्याच्यामुळे ते एवढं दिसतंय. तर टोपल्यामध्ये पोळ्या आणि त्याच्या खाली भाजी आहे आणि बाकीच्या दोन्ही भांड्यांमध्ये तांदूळ आणि डाळ भिजत घातली. मग हे सगळं ठेवून दिलं आणि आता किती म्हणजे व्यवस्थित दिसू राहिलं. त्यानंतर मग घेतलं हे आवरायला भांडे रॅकचं. तर वाटलं होतं घासून काढावं, पण मिस्टर बोलले होते की मीटिंग संपल्यावर आपण जाऊ नये तळ्याला म्हणून. तर मग म्हटलं एवढा पसारा काढून ठेवायचा ना, आले तर मग परत मग तो पसारा सोडून तसाच जायचा. त्यापेक्षा मी म्हटलं म्हणजे पुसून घेऊ, कारण पीठच होतं म्हणजे पिठांचा खकाना होता फक्त. तर म्हटलं थोडे ओले फडक्याने ना पुसून घेऊ आणि झटकून घेता येईल. मग सगळे भांडे एक एक करून खाली काढून घेतले, म्हणजे एक एकच कप्पा काढत होते आणि तो पुसून तो ठेवून परत दुसरा काढायचा. तर असं करून जे आहे ते सगळे भांडे खाली काढून घ्यायचे, पुसून घ्यायचे आणि परत ठेवून द्यायचे, म्हणजे जास्त पसारा होत नाही. आणि श्रेयांश खुशी म्हणजे श्रेयांश खुशीचं तर काही नाही, खुशी खेळती तिची ती, पण श्रेयांची याच्यामध्ये आता इथं बी तुम्ही बघाल मध्ये मध्ये क्लिप येईल त्याची पण. तर मध्ये मध्ये त्याची लुडबुड चालूच होती, तर त्याला बघून कामं करावं लागायचे. आणि हे बघा इथं तुम्ही बघू शकता तो आहे ना म्हणजे का आता या डब्यांमध्ये काय ते डोकून पाहायचं किंवा माठा जवळच जायचं, किंवा ते एकदा तर माठा खालचं पाणी सांडून दिलं होतं, म्हणजे असे वाढवे कामं करत होतं. आणि इथं किचन खालचं आहे ना मी म्हणजे काही वस्तू मला आता लागते नाही थोडे दिवस, तर त्या मी ह्या डब्यांमध्ये भरून ठेवून देत होते, कारण तसा तो डबा रिकामाच होता. तर मग त्याच्यामध्ये म्हटलं भरून ठेवून देऊ, कारण वर धूळ बसवण्यापेक्षा मग त्याच्यामध्ये ठेवून दिलेलं बरं. तर इथे आता हे म्हणजे ना वरच्या कप्प्यातले डबे जे आहे ते काढून पुसून परत जिथले होते तिथे ठेवून दिले. आणि हे विनेगरच्या बॉटल, मेणबत्त्यांचा बॉक्स हे ते ना इथं वर ठेवते, कारण म्हणजे कसं एखाद्या वेळा जर लाईट गेली तर मग लवकर सापडतं. आता ते वरचा कप्पा जो होता तो आवरून घेतला. आता 2 नंबरचा कप्पा काढला होता तिथं लगेच मग छोट्या शिराईने ना झाडून, म्हणजे मी आधी घर झटकलं होतं पण या डब्यां म्हणजे रॅक पाठीमागचं काही झटकता आलं नव्हतं. तर मग इथं मी तसंच धूळ वगैरे काय नव्हते, पण हे पिठाचंच खूप हे झालं होतं. तर इथे तेच मग रॅक झटकून घ्यायचे आणि लगेच पुसून घेत होते सोबतची सोबत. आणि धुणं भांडे ना आवरून घेतलं होतं मी, किचन म्हणजे आवरलं, त्यानंतर मग धुणं आणि भांडे आवरून घेतले होते. आणि मग आता फक्त हे धुणं ते आवरायचं होतं मला, सॉरी भांडे रॅकवरचे भांडे जे आहे ते आवरायचे होते. तसं सगळं आवरून ठेवलेलं होतं मी, पण बरोबर म्हणजे माझं सगळं आटपलं, म्हणजे पूर्ण भांडे वगैरे लावून झाले. आणि मग मिस्टर आले होते, तर म्हणजे त्यांची मीटिंग पण संपली होती आणि जेवायला पण आले होते. मग ते जेवले आणि मग आम्ही लगेच निघालो होतो. आणि काय घेतलं आहे आम्ही नैताळ्यावरून तर ते बघायचं असेल तर पुढचा ब्लॉग पण पूर्ण बघा, कळेल तुम्हाला मी काय घेतलं होतं आणि कुठं फिरलो म्हणून ते. तर इथे ना आता हे ननंदबाईंनी आणलेला कपाचा बॉक्स आहे, तर तो तिथे मी रॅकच्या कोपऱ्यामध्येच ठेवते,
कारण पाहुणे जर आले म्हणजे ते कप आहे माझ्याकडे, पण तो डबा उतरवायचा मग तो काढायचा, त्यापेक्षा हा बॉक्स बऱ्यापैकी पडतो. तर मग त्याच्यामुळे तो बॉक्सवरच ठेवला आहे. आणि त्या बॉक्सच्या डब्यावर श्रेयांच्या दुधाच्या पावडरीचा डब्बा येतो. तर मग त्याच्यामध्ये मी चमचे ठेवते, कारण खाली चमचे ठेवले ना की खुशी ना म्हणजे एक एक चमचा तिने बऱ्यापैकी चमचे माझे हारून टाकले. तर त्याच्यामुळे मी आत्ता नवीन आणले होते, मग ते त्या डब्यामध्ये घालून वर ठेवते, म्हणजे पाहुणे जर आले ना तर लवकर सापडता म्हणून. तर मग तिथे ठेवते मी. आणि आता खालचा 3 नंबरचा कप्पा काढला होता आवरायला. तर इथे ना खाली ठेवायचं हेच नव्हतं, कारण मीठ मिरची राहते त्याच्यामध्ये. आणि कितीने म्हटलं ना मिरचीचा डबा थोडाफार तरी चिकट होतोच. तर त्याच्यामुळे मी ही डबी काही खाली घेतली नव्हती, कारण श्रेयांची तुम्ही लुडबुड बघू शकता, त्याचे चालूच होतं काही ना काही. त्याला नादी लावण्यासाठी मी लाडू पण दिला होता, पण त्याने तो लाडू नव्हता खाल्ला आणि तो सारखं माझ्याच अवतीभोवती फिरायचा. मग म्हटलं नकोच ही खाली रिकामटा वाढवा. तर मग ते डबे सगळे म्हणजे आणि कॅलेंडरची पानं फाडून टाकले मी त्याच्यावर, म्हणजे ना रॅक खराब नाही होत. आणि काही सांडलं बी ना तर मी ते त्याच याच्यावर राहतं, खालच्या भांड्यांवर जात नाही. तर त्याच्यामुळे मग ही कॅलेंडरची पानं जी आहे ते पानं किंवा पेपर जे आहे ते आथरत राहते. तर पेपर काही नव्हते, मग त्याच्यामुळे मी हे कॅलेंडर जुनंच होतं, मग ते जुनं कॅलेंडर फाडलं आणि ते तिथं लावून दिले. मग आता हे डबे जे आहे ते सगळे असेच पुसून त्याच्या जागेवर ठेवून देत होते. आणि थोडंसं वेगळी म्हणजे आता आवरायला काढलं म्हणजे माणूस जसलं तसं ठेवीत नाही, थोडंसं फार एक्सपेरिमेंट करतं, इकडचं तिकडं. तर मग मी थोडंसं फार चेंज केला आहे. ज्यांनी कोणी ओळखलं असेल ते कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे जे माझे रेग्युलर ब्लॉग बघतात तर त्यांना कळेल बरोबर का मी काय चेंजेस केले म्हणून. तर कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आपले थोडेसे सबस्क्रायबर्स म्हणजे आता बऱ्यापैकी 500च्या आपण जवळ आलेलो आहे. तर त्याच्यामुळे प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या, ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी. तर आता इथे खालचं आहे ना या डब्यांमध्ये मी सगळे अशी मिरची मसाले किंवा मग थोड्याफार डाळी जिरं मोहरी भरून ठेवलेले आहे. तर इथे ना आता तेच आवरायला घेतलं होतं मी. आणि म्हटलं म्हणजे ह्या डबे ना आता तुम्ही बघू शकता, इथे एक पण सट नाही, 2-3 डबे जे आहे तर त्यांचं असं बऱ्यापैकी सट आहे. तर ये नमकीन किंवा मग काही डबे जर आले ना ते मला थोडेसे चांगले वाटले ना ते मी मासे यूज करून घेते. त्याच्यामध्ये कोणी म्हणजे काही मसाले किंवा मग तेजपत्ता खडे मसाले असे भरून ठेवत असते. तर कोण करतं का असं माझ्यासारखं नक्की कमेंट करून सांगा. तर मी इथे ना ते पण डबे सगळे पुसून ना एकसारखे ठेवत होते. आणि त्याच्यातले काही डबे जे आहे ना ते स्त्रियांच्या खुशीच्या वेळेचे जे डॉक्टर आपल्याला दुधामध्ये प्यायला देते ना पावडर, तर त्याचे डबे बरं का, त्याच्यामध्ये मी जिरे मोहरी भरून ठेवते. तसे आहे माझ्याकडे डबे, पण मग असं वाटतं आहे नाही पण चांगले, मग हेच वापरू आपण. बऱ्यापैकी डबे जे आहे ते मी घेतलेले पण मी ठेवून दिले ते, कारण धूळ होऊन जाते. आणि ते धुळीचे मग असं धूळ बघितली का मग खूप असं संताप होऊन जातो. त्याच्यापेक्षा म्हटलं मरदे हे खराब पण झाले ना फेकून द्यायला काही वाटत नाही. तरी बघा इथे ना श्रेयांशला लाडू दिला होता, त्याने डायरेक्ट तोंडात आठवून घेतला होता. त्याच्यामुळे मग तो पटकन काढला आणि त्याला पाणी पाजलं होतं. म्हणजे असे वाढवे कामं करत राहतो तो. आणि आता त्याच्यानंतर बघा इथं माठाखालचं पाणी ना तो तिथं खेळत राहील आणि माठाखालचं पाणी पण सांडून देईल, म्हणजे इतके वाढवे कामं करत असतो तो. तर इथे ना ते रॅकवर जे काही म्हणजे भांडे वगैरे टांगलेले होते ना तर ते बरोबर नव्हतं वाटत मला. तर म्हटलं आता इकडे छोटी रॅक जी आहे ती किचन ओट्यावर तिथे टांगून देऊ. तर मग ते आवरून घेतलं आणि आले गिरणीजवळ. तर इथे ना म्हणजे गिरणी झटकावशी म्हणजे वाटलं होतं झटकून काढा, पण म्हटलं आता एवढं मेहनतीने सगळं आटपलं आहे आणि परत त्याच्यावर पीठ त्याच्यापेक्षा ना फडक्यात थोडंसं ओलं फडकं केलं आणि त्यानेच पुसून घेतलं. आणि त्याने पण साफ होऊन गेली. आणि त्या साईडनं थोडासा असं म्हणजे गिरणीच्या चाळ्या ठेवायला कप्पा आहे, तर त्याच्यात तिनं टाकताना की तिने म्हटलं थोडेफार गहू
पडून जात्या. तर मग ते गहू काढत होते आणि व्यवस्थित सगळी गिरणी जी आहे ती पुसून घेतली. आणि हे बघा हे जे ढवळं कापड आहे ना तिथलं म्हणजे त्या हुका ज्या आहे त्या व्यवस्थित लागल्या नव्हत्या डब्याला, त्याच्यामुळं हा सगळा वाढवा झाला होता. मग सगळ्या वरल्या फडक्याने गिरणी व्यवस्थित पुसून घेतली आणि तिच्या खाली बी थोडंसं पीठ हे झालं होतं. म्हटलं मग बाजूला करू आणि ती पण व्यवस्थित पुसून घेऊ, कारण मग आता आवरलंच आहे तर मग एवढ्यासाठी कशाला हरगर्जीपणा करायचा. तर मग पहिले झाडून घेतलं आणि नाही एक कार्पेट जे आहे ते प्लेन म्हणजे सगळं एकसारखं नसल्यामुळे ना ते गहू थोडेफार आटकून जात्या. तर मग छोट्या शिराईने बरोबर निघून जाते. तर मग त्या छोट्या शिराईनेच झाडून घेतलं म्हणजे मग सगळी गहू जातील. आणि त्यानंतर म्हटलं पुसून घेऊ म्हणजे मग ते म्हणजे किती नाही म्हटलं थोडेसे डाग आहेच खाली ते पिठाचे, पण मग बऱ्यापैकी निघून जातं. तर मग आणि एक की पंचपात्राने त्यांच्याजवळचं आहे ना मी कालच आटपलं होतं. आणि ते मग अशी मी सांगितलं होतं का आमच्या सासूबाईंच्या इथे ना साप निघाला होता. तर मग मी ताईला इथं ते घाबरवलं होतं की साप आला म्हणून, आणि त्या खूप म्हणजे डेंजर घाबरल्या होत्या. त्या डायरेक्ट जोरात गागून उठल्या होत्या इतक्या जोरात, म्हणजे खूप हसू पण आलं होतं. पण 2-3दा वेळा त्यांना मी आज घाबरवलं होतं की साप आला म्हणून. आणि श्रेयांशी इथं त्यांच्याजवळ बसलेला होता कारण मी घरात आटपत होते. आणि मग त्या म्हणजे तो बसलेला होता त्यांच्याजवळ, त्या तुरीच्या शेंगा तोडत होत्या. तर मी म्हटलं आवरून घेऊ आपल्या घरातलं आणि मग जाईल शेंगा तोडायला, पण काही जमलंच नाही. त्यानंतर परत मग आली घरात, थोडीशी हशी मजाक केली, तिथं बसले थोड्या वेळ आणि मग परत आली. मग आता इथं पुसून घेऊ म्हटलं म्हणजे पटापटा आवरायचं होतं. आणि कसं ते कंटाळा आला का मग मला असं वाटतं नको, त्याच्यामुळे मी थोड्या वेळ बसून घेतलं होतं. मग परत आले घरात आणि मग कामाला परत अशी सुरुवात केली होती. जा निकलो, बाय बाय, जा. तर इथे जेवढे म्हणजे भांडे घसून ठेवले होते ना मी, ते बऱ्यापैकी वाळले होते उन्हामध्ये. तर मग आता घरात आणले आणि सगळे भांडे जे आहे ते जिथले तिथे लावून ठेवून दिले होते. आणि गॅस पण घसून वाळवून जो आहे पुसून घेतला व्यवस्थित. आणि त्यानंतर घरात आणून त्याला पण व्यवस्थित शेगड्या आणले. आणि एक बर्नर आहे ना ते खराबच झालं होतं, तर ते बाहेर म्हणजे काढता तुटून गेलं. तर मग ते तसंच फेकून दिलं. आणि त्यानंतर म्हणजे सगळे भांडे जे आहे ते रॅकवर लावून दिले. आणि रॅकवरचे भांडे जे आहे ना मी थोडेच ठेवले, कारण आमची फॅमिली जी आहे ती छोटी आहे, त्याच्यामुळे मला थोडेसे भांड्यांमध्ये होऊन जातं. आणि जास्त भांडे वर काढून आहे ना ते म्हणजे लई धूळ होऊन जाते. आणि त्याच्यात एवढे भांडे ना ठेवायला पण म्हणजे रॅकवर जागा पुरत नाही. आणि मग ते खूप अडचण होती, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे थोड्या दिवस आहे ना ठेवूनच देते. आणि आता घर झाडायला घेतलं होतं, तरी बघा श्रेयांश तरी मध्ये त्याचं चालूच होतं काही ना काही. आणि त्याच्या आहे ना त्याला अशी सवय पायाला काहीचे टाकले का ते लगेच काढायला बसतो, म्हणजे त्याला नकोच म्हणतो, ते पाय खाली ठेवतच नाही. तर ते बघा आता तुम्ही कसे झाडत होते आणि तो मोरीतून बाहेर काढून फेकत होता. तर मग त्याला असंच गोड बोलून आहे ना नादी लावावं लागतं आणि सोबतच ठेवावं लागतं, नाही तर तो लगेच काहीतरी कारनामा करून ठेवते मागं. तर आता इथे घर झाडून घेते आणि पुसायचं काही झालंच नाही, कारण मिस्टर आले होते, त्याच्यामुळे म्हटलं आता जाऊ द्या पुसणं, उद्या पुसून घेईल. तर इथे ना आता श्रेयांशचा लई लाड आला होता त्याला, तो खेळत होता, मग म्हटलं जाऊ द्या थोडा वेळ खेळून घेते आणि मग त्यानंतर काम करता येईल. तर इथे तो मस्त असा आज लई भारी खेळत होता माझ्यासोबत.
म्हणजे दररोज त्याला ना असं आपण प्रेमाने जवळ घेतलं ना त्याला असं आवडत नाही, त्याला मोकळं खेळायला आवडतं. पण आज लय भारी यायचं, त्याच्यामुळे मग मी त्याच्यासोबत खेळूनच घेतलं आणि चला